स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहे ब्लॅक हेड्स विषयी। तर ब्लॅक हेड्स का होतात आणि त्यावर घरगुती उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे। तर आपल्या चेहऱ्यावर पोअर्स असतात, तर त्या पोअर्समध्ये जर ऑइल किंवा डेड स्किन किंवा धूळ जर अडकून पडली आणि ती जर हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याचे काळे डॉट्स बनतात, म्हणजेच आपण त्याला ब्लॅक हेड्स म्हणतो। आणि हे ब्लॅक हेड्स मोस्टली नाकावर किंवा हनवटीवर किंवा कपाळावर दिसतात। आणि हे जर जास्तच राहिले ब्लॅक हेड्स तर आपली स्किनसुद्धा खडबडीत होते। आता याची कारणं म्हणजे जास्त ऑइली स्किन, कारण आपल्याला माहिती आहे 3 टाईपचे स्किन असतात, ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन। तर मोस्टली ऑइली स्किनवर ब्लॅक हेड्स जास्त येतात। परत चुकीचा आहार म्हणजे आपण टाईम टू टाईम जेवणं नाही किंवा फास्ट फूड खाणं, जे ऑइली खाणं। त्याच्यानंतर जास्त करून आपण स्किन ही स्वच्छ ठेवायला पाहिजे, म्हणजे सकाळ संध्याकाळ प्रॉपरली फेस वॉश हा झालाच पाहिजे। भरपूर प्रमाणात पाणी प्या, म्हणजे जेणेकरून आपल्या बॉडीमधलं जे टॉक्झिन्स आहे ते बाहेर पडेल। तर त्याच्यासाठी आपल्याला घरगुती उपाय काय आहे, तर बेसन घ्यायचं, दही घ्यायचं आणि त्याला छान हळूहळू रब करायचं। अगदी 15 मिनटं रब करायचं, ठेवायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। हा झाला पहिला उपाय। दुसरा काय आहे उपाय, मुलतानी माती प्लस शहद घ्यायची थोडी आणि त्याच्यामध्ये थोडं दही घ्यायचं। ते सुद्धा तुम्ही हळूहळू 15 मिनटं लावून ठेवून 15 मिनटं रब करू शकता, 15 मिनटं ठेवून। तो झाला एक सेकंड उपाय। नंतर आहे एग्स तुम्हाला चालत असतील तर एगचा जो एग व्हाईट असतो ना, तो पहिले ती एक लेअर घ्यायची, त्याच्यानंतर टिश्यू पेपर ठेवायचा, त्याच्यावरती परत ती लेअर लावायची व्हाईट एगची आणि 15 मिनटं ठेवून मग रब करायचा। त्यानंतर आहे एक दुसरा उपाय, तो म्हणजे आपलं तांदूळाचं पीठ घ्यायचं आणि कच्चं दूध घ्यायचं। कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे आणि ती आपली चेहरा पूर्ण स्वच्छ करते। त्याच्यानंतर तुम्ही स्टीम घ्यायची, म्हणजे वाफ घ्यायची, एक 5 मिनटं वाफ घ्यायची, जास्त नाही घ्यायची वाफ, आठवड्यातून एकदा। त्याने आपले ब्लॅक हेड्स ढिले होतात आणि छान ते पण टिश्यू पेपरनी स्वच्छ करून घ्यायचं। हे पण तुम्ही आठवड्यातून एकदा 5 मिनटं वाफ घेत चला, ज्यांना जास्त ब्लॅक हेड्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी। तर यापैकी तुम्ही कुठली होम रेमेडी यूज करणार आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये।